आज आम्ही रेणूसोबत एक खूप मजेदार आणि थोडासा जादूसारखा वाटणारा सायन्स एक्सपेरिमेंट करणार आहोत. सुरुवातीला आम्ही एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि त्या पाण्यात एक छोटासा कॉईन टाकला. आता रेणुकासाठी चॅलेंज होतं, हा कॉईन हात न ओला करता बाहेर काढायचा. रेणुका थोडी विचारात पडली. ती म्हणाली, हे कसं शक्य आहे? आम्ही तिला म्हणालो, थांब, सायन्समध्ये सगळं पॉसिबल असतं. आता मी आजूबाजूला बघितलं, आपल्याकडे काय आहे ते पाहिलं. एक प्लेट, पाणी, कॉईन आणि एक साधा कागद. रेणुका अजूनच क्युरियस झाली. कागदाने काय होणार? आम्ही थोडं हसत म्हणालो, बस आता मॅजिक सुरू होणार आहे, नीट बघा. आता आम्ही तो छोटासा कागद घेतला आणि त्याला हलक्या हाताने पेटवलं. जळणारा कागद पटकन प्लेटमध्ये ठेवला आणि त्यावर एक काचेचा ग्लास उलटा ठेवला. सुरुवातीला सगळं शांत दिसत होतं, पण काही सेकंदातच सीन बदलायला लागलं. कागद जळून विझला आणि लगेच प्लेटमधलं पाणी हळूहळू ग्लासच्या आत चढायला लागलं. रेणुका आश्चर्यचकित झाली. अरे वा, पाणी आत कसं गेलं? आता कॉईन जवळजवळ कोरडा झाला होता आणि आम्ही तो अगदी सहज हात न ओला करता बाहेर काढला. पण हे जादू नव्हतं, हा सायन्स होता. जळणाऱ्या कागदामुळे ग्लासमधली हवा गरम होते आणि कागद विझल्यावर हवा थंड होते आणि आतला दाब कमी होतो. म्हणून बाहेरचा ॲटमॉस्फिअरिक प्रेशर पाणी ग्लासच्या आत ढकलतं. म्हणजेच हा सगळा खेळ आहे हवेतल्या दाबाचा. रेणूला हा एक्सपेरिमेंट खूप आवडला आणि आम्हालाही तिची रिॲक्शन बघून खूप मजा आली. तुम्ही पण हा एक्सपेरिमेंट घरी करून बघा, पण नक्की मोठ्यांच्या मदतीनेच करा. आणि सायन्स शिकताना मजा करायला विसरू नका.